चोपड्यात महसूल पोलिसांची एकाच रात्री 2 डंपरवर कारवाई 46 लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह चोपडा तालुक्यात अवैध वाळू माफियांना मोठा दणका देत महसूल व पोलीस प्रशासनाने 15 जूनच्या मध्यरात्री 2 ठिकाणी धडक कारवाई केली। उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या पथकाने व चोपडा शहर पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे 2 डंपर पकडून एकूण 46,66,325 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। पहिली कारवाई गरताड रोडवर मध्यरात्री रात्रीचे 2:30 वाजता गरताड रोडवरील मिक्सर प्लांट येथे अशोक लेलँड कंपनीचा पिवळ्या रंगाचा डंपर क्रमांक MH32Q0294 पकडण्यात आला। यामध्ये 25 ब्रास अवैध वाळू वाहतूक होत होती। पोलिसांनी डंपरसह 26,05,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दुसरी कारवाई यावल रोडवर पहाटे 2 वाजता यावल रोडवरील बडगुजर पेट्रोल पंपासमोर अशोक लेलँड डंपर क्रमांक GJ07VW7935 पकडला। चालक मनोज कैलास कोळी राहणार कोळंबा याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता। यात 2-5 ब्रास वाळूसह 20,60,575 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7)(8), भारतीय न्याय संविधा कलम 303(2) व मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हे दाखल आहेत। स्थानिक महसूल विभागावर प्रश्नचिन्ह विशेष म्हणजे ही कारवाई अंमळनेरचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी चोपडा हद्दीत येऊन केली। त्यामुळे स्थानिक महसूल विभाग वाळू माफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत असून तालुक्यात संतापाची लाट आहे। पोलीस कारवाई करू शकतात तर महसूल विभाग का नाही असा सवाल नागरिक विचारत आहेत। पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध यापुढेही कडक कारवाई सुरू राहील असा इशारा दिला आहे। महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव।